नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रकारे शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओचे येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंतिम प्रहार। तो पण परीक्षेला जाता जाता काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि काही अशा ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्याने नक्कीच तुमच्या गुणांमध्ये भर पडणार आहे। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 या दिवशी आहे, हे सर्वांना माहीत आहे। आता परीक्षेसाठी राहिल्यात फक्त 2 ते 3 दिवस, आणि म्हणून त्यासाठी कोणता आपल्याला यशाचा मार्ग स्वीकारायचा आहे किंवा कोणत्या यशाची गुरुकिल्ली आहे ते आपल्याला पाहायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, काही ट्रिक्स आहेत, काही ज्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहीत नसतील कदाचित, त्या काही कीज मी तुम्हाला सांगणार आहेत। म्हणजे त्या चाव्या तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पेपर अधिक सुरळीत आणि सोपा जाऊ शकतो। तर सुरुवात करूया। आपला जो स्कॉलरशिपचा पेपर आहे, आता थोडं बेसिक सुरुवातीला मी घेतो आणि मग नंतर मी तुम्हाला काही ट्रिक्स वगैरे सांगणार आहेत की पेपर कसा सोडवायचा। ओके, तर आपला जो पेपर आहे तो पेपर तुम्हाला माहिती आहे 75 गुण, पहिला म्हणजे 75 गुण नाही म्हणता येत, 75 प्रश्न। ठीक आहे, 75 प्रश्न तुमचे जे आहे तो आहे पेपर 1। आता तो कोणत्या विषयाचा काय आहे ते डिस्कस करायची गरज नाही। दुसरा आहे 75 प्रश्न पेपर 2। आता ह्या 75 पैकी तुम्हाला 25 प्रश्न भाषेचे आहेत, अधिक 50 प्रश्न हे पहिल्या पेपरला गणिताचे आहेत, दुसऱ्या पेपरला 25 हे परत भाषा विषयाचे आहेत आणि 50 प्रश्न हे गणित ह्या विषयाचे आहेत। आता हे तुम्हाला गणित नाही, बुद्धिमत्ता या विषयाचे आहे। बुद्धिमत्ता, इथं बुद्धिमत्ता असते, बुद्धिमत्ता। ठीक आहे, आता हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितलं आहे मी ह्या ठिकाणी, सगळ्यांना माहीत आहे, परंतु आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। काही त्यासाठीचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे। तर सुरुवात करूया। पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही आपण पाहणार आहोत आणि मग काही महत्त्वाच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला ट्रिक्सही समजून जातील। पहा, आता प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा काय केलं जातं, परीक्षेला तुम्ही तुमच्या सीट नंबरवर बसल्यानंतर साधारणपणे 15 मिनिटाचा कालावधी किंवा अर्धा तासाचा कालावधी हा तुम्हाला कशासाठी आहे, तर त्या ठिकाणी बसल्यानंतर तुमची ॲन्सर शीट जी आहेत, OMR शीट, ह्या वाटल्या जातात। ह्या डिस्ट्रीब्यूट केल्या की त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काहीच करायची गरज नाही। राज्य परिषदेने, त्याच्या महाराष्ट्र राज्य परिषद जी आहे त्यांनी ऑलरेडी तुमचा नंबर प्रिंट केलेला असतो, त्याच्यानंतर तुमचं माध्यम प्रिंट असतं त्याच्यावरती, त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर तर प्रिंटेड आहेतच। ओके, बाकीची इन्फॉर्मेशन प्रिंटेडच असते। फक्त काळजी काय घ्यायची की आपलाच पेपर आपल्याला आला आहे का। ठीक आहे, ही सर्वात महत्त्वाची, म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपलाच पेपर, म्हणजे आपल्याच नंबरचा पेपर आपल्याला आला आहे का, ही पहिल्याच सर्वात महत्त्वाची गोष्ट। दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की OMR शीट, म्हणजे जे वर्तुळ जे असतात तिचे OMR शीट तुम्ही परत प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्हाला माहीत आहे OMR शीट। ती OMR शीट तुमच्या नंबरच्या याची खात्री करून घेतली। त्यानंतर दुसरं आहे की तुम्हाला आता पेपर डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात होते। पेपर तुमच्या सर्वांचे सारखे नाहीत याचा अर्थ काय, क्वेश्चन सर्वांना सारखेच आहे, फक्त त्याचा क्रम वेगवेगळा आहे। आणि म्हणून लक्षात ठेवा की त्याच्यात ABCD असे हे कोड तुम्हाला दिसतील। पहा, ABCD म्हणजे A, B किंवा C किंवा D याच्यापैकी तुम्हाला एक निश्चित कोड येणार आहे। मग तुमच्या मित्राचा किंवा शेजारच्याचा कोड हा वेगळा असेल। प्रश्न सर्वांना सारखे आहेत, फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की त्यांचा क्रम वेगळा आहे। तिसरी, आता पुढची गोष्ट महत्त्वाची की तो कोड आल्यानंतर तो कोडचं सर्कल तुम्हाला तिथं डार्क करायचं असतं किंवा तो कोड लिहायचा असतो। ठीक आहे, उदाहरणार्थ मला B कोड आला आहे तर मी हा B असा लिही। ओके, एखाद्याला A आला तर A लिहायचा आहे तिथे। मग संबंधित सुपरवायझर जे आहेत ते तुमचं ते चेक करून घेतील की बरोबर लिहिलं आहे की नाही, आणि ते त्यांची साईन करतील। ठीक आहे, आता प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर काय करायचं आहे,
ह्या बारकाईने का सांगतोय गोष्टी, कारण याच्यामध्ये बरेच जण चुका करतात आणि ट्रिक्स काय वापरायच्यात हे पुढे सांगेलच मी. म्हणजे शॉर्टकट, यशाला शॉर्टकट नसतो, परंतु तुमचा मार्ग सुखकर करण्यासाठी किंवा तुमचा अजून थोडासा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी नक्कीच मी तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून लक्षात घ्या, आता प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आली. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर आता पेपर 1चं काय आहे, पेपर 2चं काय हे वेगवेगळं सांगणार आहे. कारण पेपर 1 आणि 2मध्ये ट्रिक्स वेगवेगळ्या वापरायच्या. ठीक आहे. पेपर 1 तुमचा भाषा हा विषय असणार आहे. पेपर 1मध्ये भाषा प्लस गणित, बरोबर. इथे लिहिले पहा, भाषा आणि गणित. भाषेचे 25 प्रश्न आहे. भाषा कोणतीही असू द्या. जर तुमचं मराठी मीडियम असेल तर तुमची भाषा ही पहिली मराठी असणार आहे. जर तुमची इंग्रजी माध्यम असेल तर तुमची भाषा ही पहिली इंग्रजी असणार आहे. एवढाच फरक आहे फक्त. आता भाषेचा पेपर सोडवताना काय करायचं आहे, भाषेचा पेपर सोडवताना पहिल्यांदा पॅरेग्राफ असतात. हमखास प्रश्न असतो पॅरेग्राफ. आता प्रत्येकाला पॅरेग्राफच असेल का? नाही. का? कारण क्वेश्चनची अरेंजमेंट त्यांनी खालीवर केली. म्हणजे काहींना मधूनच सुरुवात झाली किंवा त्यांचा पॅसेजमध्येच असेल तर त्याची घाबरून जायची गरज नाही. कोणताही असू द्या, तुमचा क्रमाने शक्यतो प्रश्न सोडवा. ही पहिलं महत्त्वाचं माझी ट्रिक आहे की क्रमाने सोडवा. आता क्रमाने सोडवल्यानंतर एक एक प्रश्न घ्यायचा आहे. समजा एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नाही आहे, ते नंतर मी लिहील असं करू नका, कारण तो वेळ पुरणार नाही किंवा तो सफिशियंट राहणार नाही. त्याच वेळेस उत्तर डिसाईड करा, अन्यथा मग त्याला मार्किंग करून ठेवा. एखादं सर्कल वगैरे केली तर हरकत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा क्वेश्चन माझा राहिलेला आहे. ही मात्र पद्धती अवलंबायची की त्या ठिकाणी सर्कल करायचं. सर्कलचा अर्थ काय की त्या क्वेश्चनला, समजा माझा 25 नंबरचा क्वेश्चन राहिला किंवा माझा 20 नंबरचा राहिला तर मी त्याला सर्कल करेन. म्हणजे जेव्हा मी क्वेश्चन पेपर मागे उचकेल, पलटेल पाणी, त्यावेळेस काय कळेल की मला त्या ठिकाणी हा क्वेश्चन राहिला हे मला जाणीव होईल आणि मी त्याचं ॲन्सर परत लिहीन. ओके. आता अजून काही गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला. आता इथं बऱ्याच वेळेला गोंधळ होतो. काय होतं आहे पहा की तुम्ही ह्या ठिकाणी एक मिस्टेक करताय. समजा मी 1 2 3 4 5 पहा इकडे 1 2 3 4 5 मी समजा 1 नंबरच्याचं उत्तर लिहिलं, 2चं लिहिलं, 3चं लिहिलं, 4चं पण सर्कल केलं. आता सर्कल कसं करायचं ते पण आपण पुढे पाहू. पण मी 5व्या नंबरचं सर्कल केलं नाही. मी हा प्रश्न सोडवला नाही, मी नंतर सोडवला नाही. मग 6व्या नंबरला मी जायला पाहिजे होतं. काही काय करतात, 6व्या नंबरचा प्रश्न सोडवतात पण त्याचं उत्तर कुठं करतात, सर्कल 5व्या नंबरला करतात. आणि पर्यायाने काय होतंय पहा, पर्यायाने बऱ्याच जणांना अनुभव आला असेल, ह्या अशा गोष्टी होतात काही गडबडीत. 5व्या नंबरला केल्यामुळे खालची सगळी सिरीज चुकते. कारण ते 6व्याचं ॲन्सर 5व्याला, 7व्याचं ॲन्सर 6व्याला, 8व्याचं ॲन्सर 7व्याला असं होऊन जातं. आणि घरी आल्यानंतर तुम्ही तर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं माझं उत्तर बरोबर आहे की नाही, परंतु जेव्हा ॲन्सर की येते तेव्हा तुम्ही पाहता तर त्याचे उत्तरं सगळे चुकतात तिथून पुढे. हे असं झालेलं आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत. म्हणून ही एक काळजी घ्यायची. आता याच्याच अनुषंगाने आपण पाहू. तुम्हाला पॅरेग्राफ आला. आता एका टॉपिकबद्दल थोडक्यात बोलतो मी. आता क्लुप्त्या, इथंच आपल्या क्लुप्त्या आहेत, इथंच ट्रिक आहेत पहा. पॅरेग्राफ सोडवताना नीट काळजीपूर्वक आहे का, पॅरेग्राफ सोडवताना प्रश्न जे आहेत 3 ते 4 प्रश्न असतात, 5 प्रश्न असतात किंवा 2-3 प्रश्न असतील, काय असतील ते. ओके. ते 3 क्वेश्चन, शक्यतो 3 असतात. मग ते 3 क्वेश्चन कसे सोडवायचे, आधी एकदा क्वेश्चन भरभर वाचून घ्यायचे. तुम्हाला समजू अगर नाही समजू, फक्त वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर ते वाचल्यानंतर पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करायचं. कोणत्याही परिस्थितीत पॅरेग्राफ 3दा 4दा वाचायचा नाही, कारण त्याने तुमचा वेळ जाणार आणि 3 प्रश्नांसाठी तुम्ही 6 प्रश्नांचा वेळ वाया घालवाल. असं करायचं नाही. म्हणून माझी ट्रिक इथे तुम्हाला हीच राहील की पॅरेग्राफ वाचताना पहिल्यांदा 3 प्रश्न वाचून घ्यायचे, प्रश्न येते आणि मग पॅरेग्राफ वाचा. म्हणजे तुम्हाला लगेच आयडिया येते की ह्याचं उत्तर कुठे मला सापडलं होतं, त्याला अंडरलाईन करून ठेवा आणि ते लगेच शोधून ठेवा. आता पॅरेग्राफ वाचताना एक लक्षात ठेवा की तिथं बऱ्याच वेळेला समानार्थी शब्द विचारला जातो किंवा लेखकाचं मत विचारलं जातं किंवा एखाद्या वेळेला एखाद्या संवादाचा एक पॅरेग्राफ येतो पहा. संवाद 2-3 मित्रांमधला, बाजारातला संवाद, यात्रेतला संवाद, एखाद्या पर्यटनस्थळी गेलेला संवाद. तर त्याच्यातल्या व्यक्ती आधीच पटपट काउंट करून ठेवायच्या. व्यक्तींवर कायम प्रश्न होतो, या उतार्यात किती व्यक्ती आलेल्या आहेत असा. तर ते एक काळजी घ्या. आता पुढे अजून एक महत्त्वाचं पॅरेग्राफचं सांगितलं आहे, संवादाचं सांगितलं. कविता जर आली तर काय करायचं, कविता जर आली तर कविताचेही असंच करायचं. पहिल्यांदा प्रश्न वाचायचे, प्रश्न वाचून घेतल्यावर कविता वाचा. कविता वाचताना 2दा वाचा असाही मी तुम्हाला सल्ला देईल, कारण कवितेचा अर्थ लवकर लागत नाही आणि त्या अनुषंगाने भरभर जर वाचली तर 2दा वाचा आणि हळू सावकाश वाचली तर 1दाच वाचा. तर असं हे एक पॅटर्न लक्षात ठेवा. आता हे झालं पॅरेग्राफ, हे झालं कविता. त्याच्यानंतर पुढे
व्याकरणामधला एकही गुण वजा होऊ द्यायचा नाही, ही काळजी घ्या. कारण काय, आपल्याला 25 पैकी 25 प्रश्नांची उत्तरं कसे अचूक येतील हे लक्षात ठेवायचं आहे. कारण ह्याच्यात जर स्कोअर केला तर पुढे तुम्हाला ते प्रश्न गणितात मायनस प्लस चालूच राहतं थोडंफार इकडे तिकडे. मग ते जे आहे ते भरून इकडे येतील तुमचे, म्हणजे इकडे गुण तुमचे वाढते. आता ह्या अनुषंगाने परत पुढे जाऊया. व्याकरणामध्ये बरंच येते तुम्हाला, आता त्या सविस्तर चर्चा नाही मी करणार, पण त्याच्यामध्ये जे दिलं तेच एकदा काळजीपूर्वक प्रश्नाचं काय उत्तर आहे ते पहा. कारण एकदा सर्कल डार्क केलं की तुम्हाला परत चेंज करता येत नाही, हे लक्षात ठेवा. आता व्याकरणामध्ये म्हणी आहेत. म्हण काही वेळेला जास्त वेळ घेते. म्हणीमध्ये जर लवकर सापडली तर ठीक, नाही सापडली तर लगेच दुसरा प्रश्न करा, नंतर परत त्याच्याकडे या माघारी, मग ते एक करता येईल. किंवा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे पटपट आपल्याला सोडवता येतात. त्याच्यानंतर काही वेळेला समूहदर्शक शब्द असतो, काही वेळेला लेखकांचे नावं वगैरे काय जे पुस्तकं आहे ते लवकर सोडवता येतात. असे प्रश्न आपण टॅकल करायला पाहिजे, पटपट लवकर आपण घेतले पाहिजे, म्हणजे ते सोडवता आले पाहिजे. ठीक आहे, हे भाषेचं थोडक्यात मी सांगितलं आहे तुम्हाला. अजून आता पुढे गणिताकडे जाऊ. गणिताच्या बाबतीत काय करायचं, काय ट्रिक वापरायच्या. एक लक्षात घ्या, गणिताचा सर्व पेपर अवघड येणार नाही म्हणजे नाही, हे फिक्स आहे. मग किती टक्के अवघड येईल, किती टक्के सोपं येईल, त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, म्हणजे 30% तर इझी येणारच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. मग हार्ड लेवल किती, 30%चे. ओके, 40% जे तुमची मीडियम राहील, राईट. तर हे लक्षात घ्या. मग ते 30%चे मार्क्स कसे मिळवायचे ते पाहिजे. मग गणितातले जे साधे टॉपिक आहे, आता 5वीच्या बाबतीत बोलतो, आता कंबाईन मी व्हिडिओ घेतला 8वी आणि 5वीच्या बाबतीत, पण जास्त 5वीच्या बाबतीत बोलणार आहे. तर तुमचे जे सोपे सोपे संख्यावर आधारित प्रश्न, किंवा तुमचे लसावी मसावीवर आधारित प्रश्न, किंवा तुमचे अपूर्णांकावर आधारित प्रश्न, अपूर्णांकावर कधी कधी गोंधळ होतो पण ते पण असे सॉल्व करायचे. त्याच्यानंतर तुमचे काही आकृत्यांवर आधारित प्रश्न ते व्यवस्थित सोडवताना एक काळजी घ्या. कधी कधी काय होतं, आपण घाई गडबडीत सोडवतो आणि आपलं पहिलं उत्तर आलं त्याच्यातले पहिलाच पर्याय येतो, पण त्याच्या पुढे क्रिया करायची असते हे विसरतो. हे करायचं नाही. आता काही टॉपिक असे आहेत की त्या टॉपिकवर कायम प्रश्न येणार आहे. उदाहरणार्थ अपूर्णांक, त्याच्याशिवाय याच्यात दिसणारच नाही. एक आकृती येते त्याच्यातल्या अपूर्णांकावर विचारतात, सर्कल येतं वगैरे काही, ते असे करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काही संख्यावर प्रश्न येणारच आहे फिक्स. रोमन अंक ते एक येतात. त्याच्यानंतर तुमचे महत्त्वाचे ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर घड्याळात तुम्हाला नाही येत, पण 8वीला येतं घड्याळावर प्रश्न. त्याच्यानंतर अजून असे बरेचसे टॉपिक आहेत की ज्याच्यावर कायम वारंवार विचारलं जातं. नफा तोटा कायम करून ठेवा, येणार म्हणजे येणार फिक्स प्रश्न. शिकडेवारी त्याच्यावर प्रश्न येणार. मग हे टक्के काढताना किंवा हे काढताना काही चुका होऊ द्यायच्या नाही, सूत्र पाठ करू द्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या आदल्या दिवशी हे गणिताचं तुम्ही काय करणार तर फक्त सूत्रांचा अभ्यास करा. रिव्हिजन करायचे असेल तर बरोबर तुम्ही तुमचं एकदा सगळे उदाहरणं पाहून घ्या. फक्त परीक्षेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिथं अभ्यास करायचा प्रयत्न करू नका, कारण त्याच्यामुळे आणखीन गोंधळ होईल आणि गोंधळात तुमचं हे सर्व चुकण्याची शक्यता आहे. हे एक लक्षात घ्या. आता पेपर सेकंडकडे जाऊ. थोडक्यात जर सांगायचं झालं तर अजून मी ट्रिक्स सांगणार आहे पुढे काय करायचं. पेपर 2मध्ये त्याच्यातला पहिला जो आहे भाषा, मग मराठी मीडियमसाठी ती भाषा असेल तुमची इंग्रजी. ओके, आणि ह्याच्या इंग्रजी माध्यमासाठी ती तुमची असेल मराठी. ओके, दोन्ही भाषा लोअर आहेत म्हणून त्याच्यामुळे त्या सोप्याच असतात. आता तिथे पण असेच ट्रिक वापरायचे मी जे सांगितलेत त्या. इंग्लिशमध्ये सुद्धा काही ग्रामरचे टॉपिक्स येतात, तर ते ग्रामरचे टॉपिक न चुकता करायचे व्यवस्थित. आर्टिकलचा वापर करायला विचारतात कधी कधी. त्याच्यानंतर 8वीसाठी क्वेश्चन टॅग वगैरे विचारतात. त्याच्यानंतर काही वेळेला ॲडव्हर्ब विचारतात. असे बरेच टॉपिक, चेंज द व्हाईस सारखे सुद्धा टॉपिक एखाद्या वेळेला विचारू शकतात. असे बरेचसे टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेलं आहात तेच करा. फक्त टार्गेट काय पाहिजे आपलं, टार्गेट मस्ट आपलं 25 जे प्रश्न आहे 25 पैकी 20+ टार्गेट पाहिजेच. 20च्या खाली कोणत्याही परिस्थितीत मला मार्क भेटणार नाही, मला प्रश्न जमणार नाही असं करायचं नाही. 20च्या वरच जर असले तरच तुम्ही जास्त ह्याच्यामध्ये राहणार कॉम्पिटिशनमध्ये. मग 2 ते 3 चुकले तर ठीक आहे, पण तेही चुकू द्यायचे नाही. जर टॉप जर बनवायचं असेल तर मला तर, पण शक्यतो 20+, हे लक्षात ठेवा. आता हे कोणाच्या बाबतीत झालं, पेपर 1 पेपर 2च्या भाषांच्या बाबतीत मी सांगितलं. परत इथं सुद्धा इंग्लिशमध्ये पॅरेग्राफ येईल तुम्हाला, किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा येईल मराठी भाषामध्ये, ते तर कॉमनच सांगितलं आहे मी व्याकरणाचं. आता ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बुद्धिमत्ता. आता हे बुद्धिमत्तामध्ये काय करावं लागतं पहा. बुद्धिमत्तेमध्ये मी काही घटकसुद्धा सांगेल तुम्हाला. पहा, संख्या मालिका एक येते, अक्षर मालिका आहे,
ओके. त्याच्यानंतर तुमचं वयावर प्रश्न येतो, दिशावर एक प्रश्न येतो, नंतर तुमचा वेन डायग्रामवर प्रश्न येतो कंपल्सरी. मी सांगितलेत. आता एक व्हिडिओ पण बनवला आहे त्यासाठी, पण दुसरा व्हिडिओ टाकला नाही, पण एक व्हिडिओ बनवलेला तो पहा जर वेळ असेल तर. आता त्याच्यानंतर अजून काही विचारू शकतात बऱ्याच वेळेला. आरशातील प्रतिमा 2 प्रश्न, पाण्यातील प्रतिमा 2 प्रश्न, म्हणजे हे झाले किती साधारणपणे 4 प्रश्न. 4 2 8, 8 मार्क इथंच होतात. ते चुकवायचे नाही म्हणजे नाही तिथं, समजलं. ते कंपल्सरी अटेंड करायचे. त्याच्यानंतर ते अटेंड केल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचे सोपे टॉपिक आहेत पहा काही काही. त्याच्यामध्ये एक विचारता, थोडं कॉम्प्लिकेटेड टॉपिक जातो बऱ्याच जणांना ते. त्याच्यामध्ये हे काय म्हणूया त्याला, नातेसंबंधामध्ये डायग्राम काढावंच लागते तरच ते सॉल्व्ह होतात, नाहीतर तसे करता येणार नाही. त्याच्यानंतर क्रमबद्ध मालिका एक येते, ठीक आहे, क्रमबद्ध. आणि सगळ्यात थोडासा डिफिकल्ट टॉपिक जो आहे तो आहे ऑड वन आउट, म्हणजे वेगळा संख्या ओळखा. मग त्याच्यामध्ये ट्रिक्स कोणती तुमची मॅच होते त्याला महत्त्व आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यात जर जास्त वेळ जात असेल तर लगेच पुढच्या प्रश्नाकडे जा, कारण त्या प्रश्नामुळे जर 2-3 प्रश्न राहिले सोडवायचे तर उपयोग होत नाही. म्हणून ते एक करा. असं हे वापरायच्यात काही ट्रिक्स. त्याच्यानंतर काही कुटप्रश्नावर आधारित येतात. कुटप्रश्न त्याच्यावर सुद्धा उदाहरणं येतात. जर सॉल्व होण्यासारखा असला तर सॉल्व करायचा, नाही तर पुढे जायचं, कारण त्याच्या ट्रिक्सच लागतात. त्यात माहीत असेल तरच येतं सॉल्व करता. अजून असे बरेचसे टॉपिक आहेत जे आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले गेलेले आहे. दिनदर्शिका कायमच प्रश्न विचारतात कॅलेंडरवरती, एक प्रश्न फिक्स आहे, ट्रिक माहीत पाहिजे. अजून काही पुढे जाता येईल सांगता येईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिकचा वापर करताना, आता पेपर सोडवताना काय करायचं, नेमकी काय काळजी घ्यायची. पहिलं एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुम्ही पेन कोणता वापरायचा आहे. पेन वापरताना साधा बॉल पेन घेऊन जाऊ नका. ते सर्कल वर्तुळ काळं करता करता तुमचा वेळ जातो भरपूर. वर्तुळ काळं करताना कसं करायचं आहे हे सगळं हे पहा इथं दाखवलं आहे मी एक. सगळं असं वर्तुळ काळं करायचं आहे. हे समजा वर्तुळाने एवढंच काळं केलं तर ते कॉम्प्युटर तुमचं स्कॅन करणार नाही किंवा ते ॲन्सर चुकीचं देणार आहे, यालाच बरोबर देणार आहे. बरोबर, म्हणजे पूर्ण सर्कल काळं करायचं ही काळजी घ्यायची. 4ही वर्तुळ काळे करत बसू नका. कधी कधी 2ही वर्तुळ काळे होतात काही काहींचे. 2 वर्तुळ कधी येतील, 8वीला येते प्रश्न. 2 प्रश्नचे 2 जे पर्याय ते बरोबर असतात अशा वेळी. तुम्हाला नाही आहे 5वीला ते, तर हे एक काळजी घ्या. त्याच्यानंतर 2 प्रश्न सोडवताना 8वी स्टँडर्डसाठी काय ते 2 हे विचारतात ना तुम्हाला 2 पर्याय, तर त्यावेळेस एक पर्याय लिहिला आणि एक पर्याय नाही, वर्तुळ सर्कल डार्क केलं तरी मार्क जातात, तरी तुम्हाला भेटणार नाही. काही म्हणतील आम्हाला एकच मार्क भेटेल, तर ते एक सुद्धा नाही भेटत. 2 पैकी 2च वर्तुळे काळे करावं लागतात त्यावेळेस, म्हणजे 2 पर्याय. ठीक, 5वीला तो नाही. 5वीवाल्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 5वीला सगळे प्रश्न हे एकच पर्याय, एकच. ठीक आहे. आता पेन कोणता वापरायचा याच्याबद्दल मी सांगत होतो. पेन वापरताना फंटाचा एक चांगला पेन भेटतो. आता तोच घ्या असंही मी म्हणत नाही, पण 0.7चा एक पहा, 0.7 mm. ओके, ह्याचा वापरा. मग ते रेनॉल्ड कंपनी एक येते त्याच्यात पहा, रेनॉल्ड फंटा तेच आहेत त्याच्यामधले, ते चांगले चालतात. म्हणजे पण त्याची प्रॅक्टिस करा 1-2 दिवस, कमीत कमी 2-3 पेपर सोडून पहा, म्हणजे तो चांगला व्यवस्थित हे होतो, म्हणजे सराव झाल्यामुळे चांगला व्यवस्थित चालतो. ही एक काळजी घ्यायची. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, पेपर 2मध्ये क्वेश्चन पेपर भेटला की कोणतीही ABCD असेल, कोणतीही ABCD, हे पहा कोणतीही ABCD का म्हणतोय मी, कारण तुमची ABCD ही कशी आहे 5-5च्या ग्रुपने. उदाहरणार्थ ABCDE, त्यानंतर FGHIJ अशी. मग याला नंबर करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा खालून एकाच ABCDला करून ठेवा. प्रश्न ते का हातात आल्यावर सगळ्या पेजवर ABCD असते, पण एकच करा कोणतेही पण, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. परत उलट पण करायची 1 2 3 4 5 6 अशी डॅश अशी इथपर्यंत. का करायची उलटी सुलटी तुम्हाला टीचरने सांगितलं असेल, तुम्हाला जे क्लास शिकवतात तर त्यांनी सांगितलं असेल पहा. तर ती आपल्याला दोन्हीकडूनही उपयोगाला येते. आणि ह्या अक्षर मालिकेला 2 ते 3 प्रश्न असतात, म्हणजे आपल्याला फायद्याचे. थोडा वेळ जातो, पण वेळ किती जाणार आहे, जाऊन अर्धा मिनटं जाईल जास्तीत जास्त, पण त्याचा फायदा नक्की होतो. म्हणजे हे एक करायचं. त्याच्यानंतर डायग्रॅम कुठं काढणं गरजेचं आहे. डायग्रॅम तुम्हाला नातेसंबंधाला लागतात. दिशा मगाशी सांगायचं राहिले, डिरेक्शन, त्याच्यावर प्रश्न येतो, एकदम सोपे प्रश्न असतात. मग दिशेवर तुम्हाला डायग्रॅम काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी आहे ना आत्ता सांगितली, दिशेवर एक आहे नातेसंबंध, त्याच्यावर सुद्धा डायग्रॅम काढायचीच, म्हणजेच ते ॲन्सर येतात. आता बऱ्याच वेळेला त्याच्या पुढं आपण कन्फ्युजन काय करतो की एका प्रश्नाला जास्त वेळ देणे हे टाळावं.
शक्यतो टाळलं पाहिजे, कारण ते जर तुम्ही वेळ दिला तर त्याच्या पर्याय पुढे काही प्रश्न राहतात. आता प्रश्न राहिल्यानंतर काय करायचं ती पण ट्रिक सांगणार आहे. आता त्याला तुम्ही असं करू नका, हे आधीच ऑलरेडी सांगतोय मी. समजा तुमचा प्रश्न क्रमांक आपण म्हणूया 65, 66, 67, 68 काय असतील ते, हे तिथून पुढे प्रश्न राहिलेले आहेत आणि त्याचे असे 4 वर्तुळ तुम्हाला दिसतात. समजा मी म्हणतोय काय, मला 4 प्रश्नांना आता किती वेळ राहिला आहे, फक्त राहिला 1 मिनटं 1.5 मिनटं आणि त्याच्यात माझे काही हे होणार नाही, सोडून होणार नाही. आता तुम्हाला प्रश्न कोणत्याही परिस्थितीत 75च्या 75 अटेंड करायचेच. जर तुम्ही कमी केले तर त्याच्यात तुमचा तोटा आहे, कारण तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम तर नाही आहे. मग निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे म्हणजे सगळेचे सगळे प्रश्न आपण सॉल्व करायलाच पाहिजे, ते अटेंड केले पाहिजे. नाही केले तर आपला तोटा होतो. म्हणून त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही म्हणून सगळेच करा वर्तुळ काळे, आहे की नाही. मग सगळेच करा म्हणजे सगळ्या प्रश्नांचे करा. आता याच्यामध्ये समजा 65 ते 68 मला आता त्याला गोळ्या मारणे म्हणतात आपल्या साध्या भाषेत, गोळ्या मारणे किंवा तुक्का मारणे, ते आपल्याला मारायचे, कारण आपण सोडवणार नाही, वेळ कमी आहे. आणि वेळ कमी असल्यामुळे काय करतात काही मुलं, ए त्याच्यानंतर दुसरा बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डी असे मारतात. अशी पद्धत टोटली रॉंग आहे, हे करायचं नाही. का सांगतो, प्रॉबेबिलिटी शिकला असेल तर. प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यता. संभाव्यता काय सांगते, एक कॉईन आहे ते 2दा उडवलं किंवा 4 वेळा उडवलं तर संभाव्यता किती, छापा किंवा काटा पडण्याची 2, आहे की नाही. 1/2 म्हणजे काय, 1/2 म्हणजे हाफ पॉसिबिलिटी. ह्याचाच रूल इथं वापरावा लागतो. समजा म्हणजे इथं प्रॉबेबिलिटी 4 क्वेश्चन आहेत. 4 क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुक्का लावायचा. आता लावायची गरज नाही, मी ते पण सांगतोय. तुक्का लावणं हे काही आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बसत नाही, कारण आपण सोडवलं तरच आपल्याला यश भेटणार आहे. पण आता अशी वेळ आलेली की आपल्याला शेवटचाच प्रश्न हे राहिलेले आहेत आणि गणितामध्ये असं बऱ्याच वेळेला होतं, बुद्धिमत्तेतही कदाचित होतं, वेळ पुरत नाही. मग अशा वेळेस आता सोडून देणं तर हा पर्याय नाही, म्हणून आपल्या घड्याळाकडे सातत्याने पाहिजे. आणि हे एक सूचना सांगायची राहिली, घड्याळ प्रत्येकाने न्यायचं कंपल्सरी. कोणतं न्यायचं आहे, साधं घड्याळ न्या. डिजिटल वॉच कदाचित अलाउड करणार नाही, समजलं. साधं घड्याळ नेलं तर त्याला अलाउड केलं जाईल. ओके, सातत्याने बघायचं, नाही तर भिंतीवर अडकवलेलं असतंच तिथं, असेल तर काही वेळेला नसतंच तिथं बऱ्याच वेळेला. तर हे लक्षात घ्या. आता ह्याच्यातला काय प्रॉबेबिलिटी सांगते, प्रॉबेबिलिटी तुमची सांगते, मी जर सगळ्या प्रश्नांना, ह्या 4 प्रश्नांना, 4च म्हणतोय मी, फक्त 4 प्रश्नांना मी जर एच केला, काय केला, फक्त ए केला किंवा फक्त बी केला, फक्त किंवा सी केला, फक्त डी केला, प्रॉबेबिलिटी काय सांगते, 1/4. म्हणजे काय, 1/4. 1/4 काय सांगते, 4 पैकी 1 लागण्याची शक्यता भरपूर प्रमाणात आहे. चान्सेस 75%च्या वर आहे. म्हणजे काय, तुम्ही जर ABCD असे मारत होते त्याच्यामध्ये 0%ची पॉसिबिलिटी होते, पण तुम्ही जर टोटल ए केला तर त्यातला 1 तरी बरोबर येऊ शकतो. म्हणजे नुकसान किती होईल, 3चं होईल. पण इकडे तर 4च्या 4ही लॉसमध्ये जाऊ शकतात किंवा 4च्या 4ही बरोबर येऊ शकतात, पण बरोबर येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं, एक तर ए धरायचं आहे, बी धरा किंवा सी किंवा डी, एकच. म्हणजे याच्या शक्यता आहे. समजा तुमचे बायचान्स होऊ नये पण झालं, 8 क्वेश्चन राहिले तर काय करणार. आता ते तर तुमचे 8 लॉस होणार, पण 8 पैकी 2 ते 3 क्वेश्चन बरोबर येण्याची शक्यता ह्या फॉर्म्युल्याने म्हणजे हे येऊ शकतात. म्हणजे टोटल लॉस 8, 8 दुणे 16, 16 मार्क जाणार होते, त्याच्यापैकी 3 तर आले ना कमीत कमी, 3 दुणे 6 तर मार्क वाढले. म्हणजे एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे, 2-2 गुणाला प्रश्न आहे. म्हणून ही ट्रिक वापरा. कधी, जेव्हा वेळ नसेल, वेळ आपल्याला मर्यादित आहे किंवा वेळ फार कमी राहिला अशा वेळेस करावं लागेल. पण प्रश्न सगळे सोडवणं गरजेचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अजून काही महत्त्वाच्या सूचना मी सांगतो की काही वेळेला काय होतं, मुलं पेपर पाहतात आणि सुरुवातीला काय करतात, गणित किंवा IT घेतात आणि त्याच्यातले काही 5-6 प्रश्न खूप हार्ड असतात आणि त्यांच्यात समज काय होतो की पेपर खूप हार्ड आहे आणि ते आहे ते पण प्रश्न जे येतात ते सुद्धा चुकवतात. म्हणून 4-5 प्रश्नांनी पेपर हार्ड आहे किंवा सोपा आहे असं अजिबात हे करायचं नाही. त्याचंच उलटं असं पण होतं की 4-5 क्वेश्चन सोपे वाटले, आपल्याला वाटतं पेपर खूप इझी आणि आपण दुर्लक्ष करतो. तसं करायचं नाही, कॉन्सन्ट्रेट करायचं माइंड आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थिर राहायचं, आहे की नाही. वेळेचं भान ठेवलंच पाहिजे, राईट. त्याच्यानंतर जे सुपरवायझर तुम्हाला वेळोच्या वेळी सूचना देतील त्यांचं पालन करायचं. आणि अजून काही महत्त्वाच्या बाबतीत जर तुम्हाला सूचना पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला वाटलं तर एक व्हिडिओ पण मी बनवलेला आहे पूर्वीचा,
मला वाटतं 1-2 वर्ष झाले असतील किंवा वर्ष झालं असेल त्याचं 220+ मार्क कसे मिळवायचे. तुम्हाला जर वाटत असले इथं पहा 220+ असा एक व्हिडिओ आहे माझा, तो सर्च करा आपल्या चॅनलवर, तोही तुम्हाला येईल. जर तुम्हाला 1 तास किंवा अर्धा तास वेळ जर असेल तर तुम्ही तोही पहा. म्हणजे त्याच्यामध्ये तर मी सविस्तर सांगितलं आहे, एकदम सविस्तर व्हिडिओ बनवला आहे कशी मिळवता येतील 220+ पास. ती ट्रिक तुम्ही पाच, कारण हा जनरल व्हिडिओ बनवला आहे आज मी परीक्षेच्या अनुषंगाने, आहे की नाही, अंतिम प्रहार म्हणून. तर तो मात्र स्पेसिफिक त्याच टार्गेटेड टॉपिक घेऊन बनवलेला आहे, तोही पहा, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. 220+च का म्हटलं आहे मी, कारण जनरल सगळ्या जिल्ह्यांचं मेरिट जर पाहिलं आपण ॲव्हरेजमध्ये 220+ असतं, काही जिल्ह्यांचं हाय असतं. त्या कटऑफबद्दलही मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल जेव्हा आपला पेपर निघेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मला महत्त्वाची सूचना द्यायची तुम्हाला, म्हणजे ही विनंती आहे, सूचना म्हणण्यापेक्षा विनंती आहे. जर तुम्हाला तुमचे पालक तुमच्याबरोबर आले तर मधला ब्रेक होतो, तर त्या ब्रेकमध्ये एक व्हॉट्सअपला माझ्या क्वेश्चन पेपर पाठवा, म्हणजे मी तुम्हाला ॲन्सर की लवकरात लवकर बनवून ठेवीन. म्हणजे तुम्ही घरी आले की तुम्हाला ॲन्सर की पाहता येईल. आणि दुसऱ्या पेपरची नंतर पाठवा, म्हणजे तिथूनच सेंटरवरून पाठवली तर ती पण लवकर भेटेल. पण नंबर लक्षात घ्या, माझा नंबर तो व्हॉट्सअपचा हा नंबर आहे 72 76 31 05 80. ओके, हा नंबर आहे, इथं लिहून ठेवला आहे मुद्दामून 72 76 31 05 80. या नंबरवर मला कृपा करून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा. फोटो पाठवताना फक्त क्लिअर पाठवा, ठीक आहे. तर कुणी पण पाठवलं तरी हरकत नाही, तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा नसेल तरी काही फरक पडत नाही. पण मी तुम्हाला ॲन्सर की नक्की प्रोव्हाइड करेन. हा आपल्या चॅनलवरून प्रकाशित होते, म्हणजे पब्लिश करतोच मी दरवेळेस. तर त्याच्यावर ह्या वर्षी पण करेल. जर तुम्ही वेळेत पाठवली तर लवकरच लवकर, जितकं लवकर पाठवणार तेवढ्या लवकर मी तुम्हाला ॲन्सर की बनवून देईन. आणि ती ॲन्सर की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. आल्यानंतर घरी ॲन्सर चेक करा. आणि एक खात्री देतो की आपल्या चॅनलवरून जी पब्लिश होते ॲन्सर की, त्यातली जवळजवळ 99% म्हणण्यापर्यंत ॲन्सर बरोबर असतात. जे आपली राज्य परिषदेची ॲन्सर आणि आपले ॲन्सर. जर एखाद्या क्वेश्चनचा ॲन्सर मला येत नसतं म्हणा, किंवा तो जर ड्रॉप होण्यासारखा असेल किंवा तो कॅन्सल होण्यासारखा असला तर मी तसं स्पष्ट सांगतो त्याच्यात, तशी काही काळजी करू नका. पण ती तुम्ही पाहू शकता घरी आल्यानंतर. फक्त एवढं काम करा, व्हॉट्सअपवरती मला ह्याच्यावर पाठवा फक्त, म्हणजे तुमच्या पॅरेंटकडून. तुमच्याकडे काय फोन नसणार पण पॅरेंटकडे असणार, ते पाठवतील. आणि दुसरी जी आहे दुसरा पेपर तो कदाचित मग तुम्ही वेळ लागतो 4च्या पुढं, मग 4ला तरी पाठवला सेंटरमधून बाहेर आल्यानंतर तरी चालेल. फक्त क्लॅरिटी पाहिजे, म्हणजे मला समजेल ते क्वेश्चन कोणते येते, ठीक आहे. अजून काही तुमचे डाऊट असतील परीक्षेच्या बाबतीत तर बिनधास्त मला कमेंट करून विचारा. कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला उत्तर नक्की देणारच आहे, तर ते नक्की विचारा. अजून परीक्षेला जाता म्हणून मी म्हटलं आहे की काही राहिलंच तरी बिनधास्तपणे तुम्ही एक आपला तुमचा चॅनल असल्याप्रमाणे मला कमेंट करू शकता. मी त्याचं नक्की उत्तर देईन आणि आपण लवकरात लवकर ॲन्सर कीच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 8वीच्या आणि इयत्ता 5वीच्या माध्यमिक जी काय आपली शिष्यवृत्ती परीक्षा आहे, म्हणजे पूर्वपरीक्षा म्हणजे त्याला म्हणूया आपण शिष्यवृत्ती परीक्षा, यासाठी दोन्ही इयत्तेच्या स्टुडंटला आर्विक अकॅडमीकडून हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला सर्वांना यश मिळो ही शुभेच्छा. धन्यवाद.